आली लाईट कसं इकडे मा ब्लॉग स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. पुढे काय बोलायचं? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज मी ब्लॉग स्टार्ट करतोय. का बरं? कारण की माझी बायको माझ्या मागं लागली ब्लॉग स्टार्ट करा म्हणून ब्लॉग स्टार्ट करतोय आज. बाकी काय बोलायचं आता? बाकी मला कंटाळा आला होता ब्लॉग स्टार्ट करायचा. दररोज ब्लॉग स्टार्ट करून यांना म्हणलं आहो तुम्ही करा, एवढा मोठेपणा देते. मोठेपणा दिला त्यांना घेऊन. मोठेपणा काय त्यात? मोठेपणाचे लोकांनी अहो मी जर मोठे झाले कंटेंट क्रिएटर तुम्ही भाषण सांगितले मला किती काय ब्लॉग मध्ये. अच्छा आजल घ्यावंच लागेल काय तरी. मग तुम्हाला आता एवढा मोठेपणा देते. ही माझी बायको देखणार धरायचा हा असा. तांदूळ काढले भातासाठी. काय कर? डाळ भात, कढी भात? कढी भात आणि चपाती. आवरा लवकर, तुम्हाला जायचं मम्मी दवाखान्यात घेऊन. हा ते बाबा फोन केला होता? नाही ना, नंबर नाही माझ्या घरनाकडे. नंबर कर मग. तर आम्ही सगळे करतो इथं मस्त जेवण. आणि आज आमच्या सोबत जेवायला आमची गोलू आहे. दिसतोय ना आता? मी दिसते का? आता कोपऱ्यात मी पण कोपऱ्यात, पण मी असं घेतलं म्हणून दिसते. माझं सगळं काम आवरलंय आत्ताच. आणि आज सकाळपासून सारखी पाहुणे चालू आहे, कोणी मम्मीला भेटायला. तर सारखा चहाच चालू आहे. आता परत पाहुणे आले तर त्यांसाठी एकदा चहा बनवते आणि मग अपडेट घ्यायला जाते. बाय बाय. काका इकडे आले तुला घ्यायला. हा काय हो, आज सकाळपासून पाहुणे पाहुणे पाहुणेच. पाहुणे नको यायला का? मी कुठं काय म्हणले पाहुणे नको यायला. हा मला मस्त फ्रेश झाली आहे. चहा बनवलाय आमच्यासाठी आणि आता मी स्वयंपाक बनवते. आणि आज दिवसभर एवढे सगळे पाहुणे आले ना, मला टाईमच भेटला नाही झोपायला पण काही वगैरे बनवायला. आणि आमच्या यांचं काय चालू आहे इकडे? तोंड धुत आहे काय? हो अहो मी मेकअप केलाय इकडे. मी मेकअप केला, माझ्यावर पाणी कमी शिपडलं. आज याच्या काय ग, या शेंगा बनवू का? कोणतं सांगायचं? गवारीच्या आणि आमरस आणि पिठल काय ग, बाजरीच्या भाकरी. थांबा एक मिनिट, इकडं या, माझं काहीतरी काम आहे तुमच्याकडं. हा मग तेच आनंदवरती घेऊन जा. मग दोड कशात तरी टाकायचंय ना. संतोष इथं झाडांना पाणी घालताय. काय हो कोण असं. तर चला, माझं आत्ता सगळं काम आवरलंय, मस्त जेवण वगैरे झालंय. का मग त्याला काय होतं मग? आत्ताच माझं सगळं काम वगैरे. हा थांबा 2 मिनिटं, मी बोलते ना काहीतरी. नाही तुम्ही इकडं बोला. इकडं तर बोलायचं नाही आपल्याला. जे बोलतंय त्याला डिस्टर्ब करू द्या. आत्ताच माझं संध्याकाळचं सगळं काम आवरलंय, मस्त जेवण वगैरे झालंय. आणि मी आले होते वरती झोपायला. नाही अजून तर झोपायचं नाही, अगोदर मला गोळ्या घ्यायच्या आहे. आणि आज दिवसभर एवढे सगळे पाहुणे आले ना, त्याच्यामुळे मला ब्लॉग करायला पण टाईम नाही भेटला. आणि ब्लॉग वगैरे काही शूट नाही केलं मी आज, थोडाफारच केला आहे. आणि मम्मींचा पाय मोडला आहे त्याच्यामुळं. आणि ती आत्याची मावस सिस्टरची डेथ झाली, त्याच्यामुळं दोन्हींचे पाहुणे सोबत येत आहे. सारखे पाहुणेच चालू आहे. तर मग त्याच्यातच टाईम जातो. चला आता माझ्या गोळ्या वगैरे घेते आणि मग ब्लॉग एडिट करते, मग झोपते. प्रेग्नन्सीमध्ये ना सगळ्यात जास्त कंटाळा कोणत्या गोष्टीचा आला आहे तर तो म्हणजे गोळ्या घेण्याचा. एवढा जास्त कंटाळा आला आहे ना, पण त्या घ्याव्याच लागतं. चला आता एकदा मी ह्या गोळ्या घेते, मग तुमच्यासोबत गप्पा मारते. ही बघा माझा खाऊ. चला तर मग व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खूप सगळ्या कमेंट्स करा. तोपर्यंत सगळ्यांना